नमस्कार मित्रांनो, टेक्नो सर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे की महाराष्ट्रातील 45,26,000 निराधार लाभार्थ्यांकडे कमालीचे दुर्लक्ष, पेन्शन वाढीचा प्रश्न आणि वास्तव. मित्रांनो, कल्पना करा, एका 72 वर्षाच्या वृद्ध आईकडे महिन्याला फक्त 1,500 रुपये आहे. एका विधवा महिलेकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही. एका निराधार महिलेला औषधे, अन्नधान्य आणि घर खर्चासाठी त्याच 1,500 रुपयावर अवलंबून राहावं लागते. आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान 1,500 वरून 2,500 रुपये केले. हा निर्णय सुमारे 4,74,000 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी घेण्यात आला आणि त्यासाठी 570 कोटीची तरतूद करण्यात आली. मात्र ही तरतूदही पुरेशी नाही. पण मग एक प्रश्न असा निर्माण होतो की उर्वरित सुमारे 45,26,000 निराधार, विधवा आणि वृद्ध लाभार्थ्यांचे काय? त्यांची पेन्शन अजूनही 1,500 वरच का आहे? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सरकारवर टीका करण्यासाठी नाही, तर सरकारी आकडे, इतिहास, संशोधन आणि तथ्यांच्या आधारे हा प्रश्न समजावून घेण्यासाठी आहे. तर मित्रांनो, हा विषय महत्वाचा का आहे? हा विषय फक्त पेन्शनचा नाही, हा विषय आहे सन्मानाने जगण्याचा, सामाजिक सुरक्षेचा, महागाईशी लढण्याचा, संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्वाचा. कारण रुपये 1,500 मध्ये आज एका व्यक्तीचा महिन्याचा औषधाचा खर्चही अनेकदा पूर्ण होत नाही. आता मित्रांनो, महाराष्ट्रातील नेमकं वास्तव काय आहे? तर उपलब्ध माहितीनुसार संजय गांधी निराधार योजना यामध्ये सुमारे 32 लाख लाभार्थी आहेत. त्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये सुमारे 18 लाख लाभार्थी आहेत. म्हणजे दोन्ही योजनांमध्ये मिळून जवळपास 50 लाख लाभार्थी आहेत. आता आपण जर दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या बघितली तर सुमारे 4,74,000, म्हणजे दिव्यांग वगळता जवळपास 45,26,000 वृद्ध, विधवा, निराधार महिला, अनाथ, परित्यक्ता, गंभीर आजारग्रस्त आणि इतर दुर्बल घटक असे नागरिक आहेत. महाराष्ट्रात सामाजिक सुरक्षा योजनांची संकल्पना अनेक दशकापूर्वी सुरू झाली आणि त्याचा मुख्य उद्देश होता की ज्यांच्याकडे कोणताही आर्थिक आधार नाही अशा नागरिकांना किमान आर्थिक मदत देणे. आणि त्यातूनच सुरू झाली ती संजय गांधी निराधार योजना. त्यानंतर 65 वर्षावरील निराधार वृद्धांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश कधीही श्रीमंत बनवणे असा नव्हता, तर उपासमारीपासून संरक्षण करणे हाच या योजनांचा उद्देश होता. पण मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की महागाई गेल्या अनेक वर्षात सातत्याने वाढली आहे. औषधे महाग झाली आहे, अन्नधान्य महाग झाले आहे, भाडे वाढले आहे, वीज वाढली आहे, प्रवासाचा खर्चही वाढला आहे. पण अनेक लाभार्थ्यांसाठी मासिक मदत फारच मर्यादित राहिली. 2023 मध्ये राज्य सरकारने अनेक लाभार्थ्यांचे अनुदान 1,000 रुपयावरून 1,500 केले आणि 2025 मध्ये फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान 2,500 रुपये करण्यात आले. आता याच ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की निराधार दिव्यांगामध्ये अनुदानावरून भेदभाव का? उर्वरित 45,26,000 लाभार्थ्यांनाही वाढ मिळावी का? हा निर्णय सरकारने घ्यायला हवा का? सरकारची बाजू, इतर राज्याची तुलना आणि मुख्य प्रश्न. सरकारने दिव्यांगांचे अनुदान वाढवले. 2025 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अनुदान सुमारे 1,500 वरून 2,500 रुपये करण्यात आले. हा निर्णय ऑक्टोबर 2025 पासून अगदी लागू सुद्धा करण्यात आला. सरकारी आकडेवारीनुसार संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थी सुमारे 4,50,000 आहेत. श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थी सुमारे 24,000 आहेत.
एकूण दिव्यांग लाभार्थी 4,74,000 आहे. या निर्णयासाठी सरकारने 570 कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद सुद्धा केलेली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, सरकारला आर्थिक मदत वाढवणे शक्य आहे जर त्यासाठी धोरणात्मक निर्णय आणि अर्थसंकल्पीय तरतूद गेली तर ते शक्य आहे. मग उर्वरित 45,26,000 लाभार्थ्यांचे काय? उपलब्ध आकडेवारीनुसार संजय गांधी निराधार योजना सुमारे 32 लाख लाभार्थी, श्रावणबाळ योजनेत सुमारे 18 लाख लाभार्थी, म्हणजे एकूण जवळपास 50 लाख लाभार्थी आहेत. यामधून जर आपण 4,74,000 दिव्यांग लाभार्थी वगळल्यास सुमारे 45,24,000 लाभार्थी हे वृद्ध, विधवा, निराधार महिला, परित्यक्ता, अनाथ, गंभीर आजारग्रस्त आणि इतर सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत. यांना अद्याप 1,500 रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य दिले जाते. आता सरकारची बाजू काय असू शकते या विषयाकडे सरकारच्या दृष्टिकोनातून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. जर 45,26,000 लाभार्थ्यांची पेन्शन 1,000 रुपयाने वाढवली तर अंदाजे दरमहा अतिरिक्त खर्च 452 कोटी, म्हणजे वर्षभरातील अतिरिक्त खर्च सुमारे 5,421 कोटी. हा मोठा आर्थिक भार असल्यामुळे सरकार अर्थसंकल्प, महसूल आणि इतर कल्याणकारी योजनांचा विचार करून निर्णय घेत असल्याचे सांगू शकते. म्हणून सरकार वाढ करू शकत नाही असे म्हणणे अचूक आहे, पण सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही हेही वास्तव आहे. आता मित्रांनो, आपण बघूया की इतर राज्यामध्ये काय स्थिती आहे. काही राज्यांनी दिव्यांगांसाठी जास्त आर्थिक मदत दिली आहे. उदाहरणार्थ आंध्र प्रदेशमध्ये दिव्यांगांना 4,000 रुपये मिळतात, तेलंगणामध्ये 4,000 रुपये दर महिन्याला मिळतात, ओडिशा राज्यामध्ये 3,500 रुपये मिळतात आणि हरियाणामध्ये 3,200 दर महिन्याला मिळतात. यावरून दिसते की काही राज्यांनी महागाई लक्षात घेऊन आर्थिक मदतीत वाढ केल्याचं आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, आता इथे सरकारवर आरोप करण्याचा प्रश्न नाही तर सार्वजनिक धोरणाचा आहे. जर 4,74,000 दिव्यांगांसाठी 570 कोटीची तरतूद होऊ शकते तर 45,26,000 वृद्ध, विधवा आणि निराधार नागरिकांसाठी सरकार भविष्यात अशीच वाढ करू शकते का? हा प्रश्न लोकशाहीमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, याचे उत्तर सरकार, अर्थतज्ञ, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या चर्चेतूनच मिळू शकते. आता मित्रांनो, आपण बघूया की बच्चू कडू यांची भूमिका, तज्ञांचे मत, वास्तव परिस्थिती काय आहे आणि या समस्येवर उपाय काय, आणि शेवटी अत्यंत महत्वाचे निष्कर्ष. आता मित्रांनो, तज्ञांचे मत, बच्चू कडूंची भूमिका आणि निष्कर्ष. आता प्रश्न असा आहे, पेन्शन ही दान आहे का? याचे उत्तर नाही असे आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, ज्याला आपण युनो म्हणतो, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि भारताचे नीती आयोग यांनी अनेक अहवालामध्ये स्पष्ट केले आहे की सामाजिक सुरक्षा पेन्शन ही गरीब, वृद्ध, दिव्यांग आणि निराधार नागरिकांसाठी किमान उत्पन्नाची हमी, म्हणजे ज्याला आपण मिनिमम इन्कम सपोर्ट आहे. अनेक संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की सामाजिक सुरक्षा पेन्शनमुळे वृद्धांची उपासमार कमी होते, औषधोपचार खर्च करणे शक्य होते, कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होतो, महिलांची आर्थिक सुरक्षा वाढते, अत्यंत गरीब कुटुंबांना आधार मिळतो. म्हणूनच अनेक तज्ञांचे मत आहे की महागाईनुसार सामाजिक सुरक्षा पेन्शनचे वेळोवेळी पुनरावलोकन झाले पाहिजे. आता मित्रांनो, आपण बच्चू कडू यांची भूमिका बघूया. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अनेक वेळा दिव्यांग, निराधार आणि शेतकरी प्रश्नावर आंदोलने केली आहेत. दिव्यांगाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने पुढील मागण्या केल्या होत्या. मासिक अनुदान वाढवावे, महागाईनुसार पेन्शनचे पुनरावलोकन करावे, दिव्यांगांना सन्मानाने जगण्यासाठी पुरेशी आर्थिक मदत द्यावी, सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा करावी. तर यातील काही मागण्यानंतर 2025 मध्ये दिव्यांगांचे अनुदान जवळपास 2,500 रुपयाने वाढवण्यात आले.
मात्र इतर निराधार लाभार्थ्यांसाठी वाढ व्हावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून वेळोवेळी केली जात आहे. वास्तव परिस्थिती काय आहे? सरकारकडे पैसेच नाही. सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपयाच्या विविध सामाजिक योजनांसाठी तरतूद करते. प्रश्न फक्त उपलब्ध पैशाचा नसतो, प्रश्न असतो प्राधान्यक्रमाचा. मित्रांनो, आता या बाबतीत नीट काय आहे की 1500 रुपयामध्ये आरामात जगता येते असे बऱ्याच जणांना वाटते. परंतु वस्तुस्थिती काय आहे की महागाई, औषधे, अन्नधान्य, वीज आणि इतर आवश्यक खर्च लक्षात घेतल्यास अनेक अभ्यास दर्शवतात की 1500 रुपये ही अत्यंत तुटपुंजी रक्कम आहे. आता बरेच जण म्हणतात पेन्शन म्हणजे मोफत पैसे. तर वस्तुस्थिती काय आहे की सामाजिक सुरक्षा पेन्शन ही कल्याणकारी राज्याची जबाबदारी मानली जाते. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वामध्ये ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असं म्हणतो, दुर्बल घटकांच्या संरक्षणावर भर देण्यात आला आहे. आता मित्रांनो, यावर संभाव्य उपाय काय आहे की तज्ञांच्या चर्चामधून पुढील उपाय सुचवले जातात. नंबर 1, महागाई निर्देशांकाशी पेन्शन जोडणे. दर 2 किंवा 3 वर्षांनी स्वयंचलित पुनरावलोकन करणे. सर्व राज्यामध्ये किमान सामाजिक सुरक्षा पेन्शनसाठी राष्ट्रीय निकष तयार करणे. लाभार्थ्यांची डिजिटल पडताळणी करून अपात्र लाभार्थी कमी करणे. वाचलेला निधी पात्र लाभार्थ्यांना वाढीव अनुदानासाठी वापरणे. आता मित्रांनो, आपण बघूया या ठिकाणी की सरकारची बाबी नेमकी काय. सरकार नेहमी सांगते लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. प्रत्येकी 1000 वाढीसाठी हजारो कोटी रुपयाची आवश्यकता आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा आणि इतर योजनांनाही निधी द्यावा लागतो. अशा प्रकारची भूमिका वेळोवेळी सरकार मांडत आहे. मग आता पुढे काय? आजचा सर्वात मोठा प्रश्न असा नाही की सरकार चुकीचे आहे का किंवा मागणी करणारे योग्य आहेत का. तर मित्रांनो, खरा प्रश्न आहे महागाईच्या काळात 1500 रुपये ही रक्कम पुरेशी आहे का. या प्रश्नाचे उत्तर सरकार, अर्थतज्ञ, सामाजिक संस्था आणि समाज यांनी द्यायचं आहे. तर मित्रांनो, याबाबत तुमचे मत काय आहे? महागाई लक्षात घेऊन महाराष्ट्रातील वृद्ध, विधवा आणि निराधार लाभार्थ्यांचे मासिक अनुदान वाढवायला हवे का? तुमचे मत खाली कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.